Example 2, evaluate limit x tends to 2 in bracket x raised to 7 minus 128 divided by x raised to 5 minus 32. तर इथे आपल्याला लिमिट काढायचं आहे याचं, जेव्हा x टेन्स टू 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही जवळजवळ 2ची आहे. आता इथे आपल्याला परत फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x टेन्स टू a x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n a raised to n minus 1, where n belongs to set of natural number and a is greater than 0. तर ह्या दोन्हींची कंपेअर करून आपल्याला आन्सर काढायचे. आता इथे x टेन्स टू 2 आहे, म्हणजेच a इक्वल टू काय येणार आहे हिअर, a इक्वल टू 2, a इक्वल टू 2. आणि इथे x रेस टू 7 मायनस 128 आहे आणि a ची व्हॅल्यू 2 आहे. तर 2 रेस टू हाऊ मच इक्वल टू 128. तर 2 रेस टू 7च असणार आहे, कारण बहुतेक गणित हे असेच असतात की आपल्याला ते लवकर टॅली करून उत्तर काढता येत. मग 2 रेस टू 7 इक्वल टू 128, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, म्हणजे 7 वेळा एकामेकांशी जर गुणले तर आन्सर काय येणार आहे 128. तसंच इथे 32 आहे. तर 32 मीन्स 2 रेस टू 5, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. मग हेच आपण कसं लिहू शकतो, लिमिट x टेन्स टू 2 x रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7, 2 रेस टू 7 इक्वल टू 128 डिवाइडेड बाय x रेस टू 5 मायनस 32 मीन्स 2 रेस टू 5. आता इथे हे दोन्ही जर आपण कंपेअर जर केले तर इथे x रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7 आहे, इथे x रेस टू n मायनस a रेस टू n आहे, पण डिवाइड बाय x अपॉन x मायनस a आहे. तर इथे x मायनस a त्याऐवजी आपण काय घ्यायचं, x मायनस 2 घ्यायचे आणि न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण x मायनस 2ने डिवाइड करायचे. लिमिट x टेन्स टू 2 x रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7 डिवाइडेड बाय x मायनस 2 होल डिवाइडेड बाय x रेस टू 5 मायनस 2 रेस टू 5 होल डिवाइडेड बाय x मायनस 2. आता आपण असं का करतोय, आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा वापर करूनच उत्तर काढायचे. मग आता जर ह्या न्यूमरेटरचं लिमिट घ्यायचं आणि डिनॉमिनेटरचं ह्या टर्मचं लिमिट घ्यायचं, ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथे आपण अंशाला आणि छेदाला कशाने भाग दिला आहे, तर x वजा 2नी. अंशाला पण x वजा 2नी भाग दिला आहे आणि छेदाला, छेदस्थानी जे आहे त्याला सुद्धा आपण x वजा 2नी भाग दिलेला आहे. Therefore, limit x tends to 2 in bracket x raised to 7 minus 2 raised to 7 upon x minus 2. आता हे पूर्ण आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला लिमिट घेऊ. आता इथे सूत्र वापरायचं परत तेच, लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवाइडेड बाय x मायनस a इक्वल टू n a रेस टू n मायनस 1. आणि आता ह्याची कंपेअर करायची आणि आन्सर लिहायचं आहे n इंटू a रेस टू n मायनस 1. इथे a काय आहे, हिअर a इज 2 अँड n इज हिअर 7, हिअर n इज 7. मग आता न्यूमरेटरचे काय आन्सर येणार आहे, n इंटू a रेस टू n मायनस 1, म्हणजे 7 इंटू 2 रेस टू 7 मायनस 1. आणि डिनॉमिनेटरला इथे परत आपण n इक्वल टू काय घ्यायचं आहे, n इक्वल टू 5, n इक्वल टू 5 अँड a इक्वल टू हिअर 2. मग परत हा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजे मग 5 इंटू a इज हिअर 2, 2 रेस टू 5 मायनस 1. मग 7 इंटू 2 रेस टू 6 डिवाइडेड बाय 5 इंटू 2 रेस टू 4. 7 इंटू 2 रेस टू 6 अँड 5 इंटू 2 रेस टू 4. तर इथे 6 मायनस 4 होईल, किंवा तुम्हाला जर पूर्ण व्यवस्थित करायचं मांडायचं असेल तर आपण ह्याप्रमाणे गणित मांडू शकतो. हे किती वेळा गुण येते, 6 वेळा, 6 टाइम्स. सो 1 2 3 4 5 6 आणि 5 इंटू 2 रेस टू 4 म्हणजे 4 वेळा आपल्याला मल्टिप्लाय करायचे. आणि मग आपण हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे जे सेम आहेत ते आपण कॅन्सल करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर 7 इंटू 2 इंटू 2 डिवाइडेड बाय 5. मग 7 इंटू 4, 2 इंटू 2 मीन्स 4 डिवाइडेड बाय 5 मीन्स 28 अपॉन 5. देअरफॉर आन्सर इज 28 अपॉन 5. किंवा इथं आपण डायरेक्ट जर असं जरी केलं तरी चालेल.
2 raised to 6 minus 4 means 2 raised to square. 6 minus 4 means 2 equal to 7 upon 5 into 4 means 7 into 4 28 upon 5. Therefore answer is 28 upon 5. उत्तर आहे 28 भागिले 5.